अनंत कोटी ब्रह्मांड नायक आराध्य देव श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सकल संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव जगत जननी अनाथाची माय ज्ञानियांचे राजे कैवल्य चक्रवर्ती समाधीचे राजे ज्ञानोबाराय ज्ञानोबारायांच्या हरिपाठामधील हा अभंग असून या अभंगामधून संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय याच्या यावत मनुष्य मात्रांना सुख प्राप्ती करता अतिशय सुगम आणि सोपा उपाय सांगतात हरिपाठाचं ध्रुवपद। कलियुगामध्ये अन्य कोणतंही साधन केलं तर ते तरणोपाय नाही। कलियुगामध्ये उद्धाराकरता एकमेव साधन सकल संतांनी सांगितलं ते म्हणजे आहे नामस्मरण। ज्ञानोबाराय सुद्धा याचे यावत मनुष्य मात्रांना सांगतात तुम्ही अखंड त्या भगवंताचं नित्य सत्य मीत हरिपाठ जासी अखंड त्या परमात्म्याचं नाम घ्या नित्य घ्या। असं जर अखंड नाम घेतलं तर ज्ञानोबाराय म्हणतात पावी जे उत्तम निजस्थान। मागच्या अभंगामध्ये आपण बोलून गेलो ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान। पूर्वीच्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं हरी 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 असं म्हणणं भगवान शंकराचा मंत्र आहे। हा मंत्र जर अखंड जप केला तर पाविजे उत्तम निजस्थान। उत्तम निजस्थान पाविजे। उत्तम म्हणजे चांगलं, निजस्थान म्हणजे मुख्य ठिकाण, म्हणजे ज्या ठिकाणी जाणं आपल्या करता सोयीस्कर आहे। नवे नवे ज्या ठिकाणी जाण्याकरताच आपण या ठिकाणी आलेलो आहे असं ते निजस्थान पाविजे प्राप्त होत। पण निजस्थान म्हणजे नक्की काय? निज स्थान, निज म्हणजे आपलं। निज या शब्दाचा अर्थ आपलं, नजीक आपण शब्द वापरतो ना नजीक, नजीक म्हणजे जवळ। तसं निज या शब्दाचा अर्थ होतोय जवळ आपलं, जे खरं आपलं ठिकाण आहे त्या आपल्या ठिकाणी आपण प्राप्त होतो। मग आपलं ठिकाण नक्की कोणतं आहे असा प्रश्न आपल्याला पडतो। मुळात आपण बाहेर गावी कुठे गेलो कोणी विचारलं आपल्याला का हो तुमचं मूळ गाव कोणतं, तर आपल्या सरळ मुखातून शब्द येतो ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे। आळंदीला गेला, कुठे महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेला तरी आपण आपल्या ठिकाणाचं नाव सांगतो। कदाचित एखादा व्यक्ती भारताच्या बाहेर असेल, राष्ट्राच्या बाहेर असेल तर तो नाव सांगतो राष्ट्राचं, भारतामध्ये माझा जन्म झाला। कदाचित तो राज्य सोडून बाहेर असेल तर विशिष्ट राज्याची भूमिका घेऊन सांगतो महाराष्ट्रामध्ये माझा जन्म झाला। महाराष्ट्रामध्येच अन्य कुठल्या जिल्ह्यामध्ये जर गेला असेल तर तो सांगतो आमचा सोलापूर जिल्हा आहे। सोलापूर जिल्ह्यामध्येच इकडे तिकडे कुठे गेला असला तर सांगतो की माळशिरस तालुक्यामध्ये आमचं गाव आहे। माळशिरस तालुक्यामध्येच जर इकडे तिकडे कुठे गेला असेल तर आपण सांगतो आपल्या गावाचं नाव। गावातच जर अनोळखी ठिकाणी जर गेलो तर आपण सांगतो आपल्या वस्तीचं नाव। आणि वस्तीवर जर एखाद्याने कोणी विचारलं, एक वस्तीवरच विचारतं पण कोणता विचारतं, एखादा फार दिवसापासून बाहेर गावीच आहे राहिला आणि तो आला अचानक नवीनच लेकरू दिसलं तर विचारतो तू कुणाचा, तर मग आपण त्या घराचा मुक्काम सांगतो। हे जसं उत्तरोत्तर आहे पण हे उत्तर उत्तर खरं आहे का? खरं आहे। आपण म्हटलो भारतामध्ये मी जन्माला आलो, आपण म्हटलो महाराष्ट्रात मी जन्माला आलो, आपण म्हटलो सोलापूर, माळशिरस, पोणशिरस, गोरेमळा, गोरेमळ्यामध्ये काय आमक आमक काय क्रमांकाचं असेल ते असेल घर आहे। वास्तविकता ते आपलं खरं घर आहे का?
जर खरं घर असेल तर तुमचं वय आता जर 32 वय असेल तर 32 वर्षापूर्वी कुठलं घर होतं तुमचं? आणि आता जर तुम्ही त्या घराला माझं म्हणताय तर ज्या वेळेला देहपात होईल कधी ना कधी होणारच आहे. हे तर प्रत्येकाच्या जीवनातलं वास्तविक सत्य आहे. कोणी माना अथवा न माना माझ्यासहित सगळेच त्या वाटेनं जाणार आहेत. आपण त्या गोष्टी मनाव घेत नाही तो भाग वेगळा. ज्या वेळेला आपण हा देह सोडू त्यावेळेला जाऊ कुठं? आपलं नक्की घर कुठं असणार? मूळ स्थान आपलं नक्की कुठं आहे? मूळ स्थान जे आहे आपलं ते मूळ स्थान आहे सत चित आनंद. आणि हे सच्चित आनंद मूळ स्थान सोडलेला लय दिवस झाले. कितीतरी दिवसापासून आपण आपल्या खऱ्या घरापासून दूर आहे, पण आपल्याला त्याची भान नाही. मनुष्य कुठं 8 दिवस बाहेर जावा नाहीतर वारी करता 20-22 दिवस जावा तर घराची ओढ लागते. कधी एकदा पंढरपूरची बहुतेक लोकांना ओढ नसते. पंढरपूरला पोचलं म्हणजे घरी जायला मोकळं म्हणून पंढरपूरची ओढ आहे. वास्तविकता फार डोळे भरून पांडुरंगाला पाहायचे असं निश्चितच नसतंय. एखादा कोणीतरी विरळ असेल महात्मा त्यांच्या चरणावर नतमस्तक आहे, परंतु आळंदीवरून निघल्यापासून मुक्कामच मोजत असतात. आता किती झाले आणि किती राहिले. झालं आता एवढं राहिलं. मनाची समजूत कायम देत राहायचं. का? ओढ घरची असते. पालामध्ये बसायचं आणि विचारायचं कोंबड्या व्यवस्थित आहेत का? कोंबड्यांना दाणं टाकता का? म्हैस धार देते का? हा प्रश्न आमचा नेहमी ठरलेला आहे. एकदा का पंढरीत पोचलो, चंद्रभागेमध्ये स्नान केलं की बहुतेक जण म्हणतात आता जायला मोकळं झालो. बहुतेकांचं मत असतं एकदा तिथं फराळ खाल्लं की जायला मोकळं झालो. बहुतेकांचं म्हणणं असतं तिथं उपवास सोडला की जायला मोकळं झालो. ज्याची त्याची पद्धत जाण्याची वेगळी. पण ओढ कुठं आहे? घराकडं. मनुष्य कुठेही जाऊ द्या ओढ घराकडे असते. दिवसभर कुठेही फिरू द्या रात्रीची ओढ ही घराकडे असते. कारण घराकडे आल्यानंतर खऱ्या अर्थाने विश्रांती भेटते. हा सिद्धांत आहे. घराकडे आल्यानंतर विश्रांती भेटते. पाहुण्याच्यात जावा, लेकीच्यात जावा, सप्त्याला जावा, वारीला जावा, विश्रांती ही गोष्ट नाही. खरी विश्रांती घराकडे, खरी विश्रांती घरी. मग घरी जर खरी विश्रांती असेल, ज्या विश्रांती आपण मानतोय ती विश्रांती खरंच घरी भेटते का हा विचार परत करायचा. जरा हे शब्द जरा तुम्हाला जड जात असतील, पण तुम्हाला माझं ऐकण्याची आता बऱ्यापैकी सवय झाली. घराकडे विश्रांती असते, पण ज्या नाशिवंत असणाऱ्या इटा भिंतीला आपण घर मानतोय. चौकट आहे, खिडकी आहे, वरून पत्र आहे, स्लॅब आहे, आत फॅन आहे, गादी आहे. विश्रांती आहे का? विश्रांती आहे जर म्हणत असाल तर खोटं बोलताय, गळ्यात माळ असून सुद्धा. कारण आपल्यालाच माहितीये विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. गादीवर झोपलेला असतो तरी गादी टोचते, हा अनेकांचा अनुभव आहे. का? चिंताय चिंता, रात्रंदिवस चिंताय. ही चिंता नाही सुखाने झोपून देत. कुणाला मुलीच्या लग्नाची चिंता, कुणाला घराची चिंता, कुणाला जमिनीची, कुणाला कशाची. प्रत्येकांना चिंता आहे. प्रत्येकांच्या चिंतेचा प्रकार वेगळा आहे. विश्रांती नाही. मनुष्य म्हणतो मेला म्हणजे गेलं, मेल्यानंतर काय नसतं, निवांत मग नसतं, विश्रांतीच आहे. मेलं म्हणजे गेलं नाही, सुरुवात पहिल्यापासून झाली. दुसरा जन्म आहे का आपण खऱ्या घराकडे? आपलं खरं घर कोणतं आहे? त्या घरापासून आपण सुटलेलो फार फार कल्प झाले. वास्तविक खरं घर आहे आपलं परमात्मा, ज्यालाच वैकुंठ म्हटलं जातं. त्या परमात्म्याच्या अंशापासून आपण वेगळं झालो. ज्ञानोबराय 7व्या अध्यायामध्ये फार सुंदर लिहितात. एरवी भूत जात सर्व,
हे माझेच कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले ममे वंशो जीवलोके जीवभूत सनातनः सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो। सगळ्याचं तात्पर्य एवढंच की त्या भगवंताचा आपण अंश आहे आणि भगवंताच्या अंशापासून दूर आपण झालोय म्हणजेच घरापासून दूर झालोय। विठ्ठल वैकुंठ म्हणजेच आनंद, वैकुंठच म्हणजे केवळ केवळ सुख, ज्या ठिकाणी मृत्यू नाही, ज्या ठिकाणी केवळ ज्ञान स्वरूप आहे ते आहे वैकुंठ, हे आपलं ठिकाण आहे। पण माया योगे जीव दशे आले, परंतु त्या वैकुंठापासून आपण दूर गेलो, जीव दशा प्राप्त झाली आणि मायेच्या सहकार्याने त्याच्यातच भुलून बसलो। हे माझं ते माझं 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 म्हणता म्हणता खरं वास्तविक स्वरूप आपण विसरून गेलो। वास्तविक स्वरूप आहे वैकुंठ, वास्तविक आपलं घर आहे वैकुंठ, ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणं नाही। यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा येणंच नाही। ज्ञानोबराय फार सुंदर शब्दामध्ये 8व्या अध्यायामध्ये लिहितात, तूप होनिया मागुते दूध नयेची निरुते। ज्ञानोबराय म्हणतात एकदा तूप झालं का नाही, तूप, त्या तुपाचं परत दूध नाही होत। एखादा म्हटलं मी लय शहाणा आहे, अरे तू असशील शहाणा, मग काय कर, हे तूप आहे का नाही, ह्या तुपाचं दूध करून दे, होईल का? दुधापासून तूप होतं हे निश्चित आहे, पण एकदा तूप झालं की त्या तुपाचं दूध नाही करता येत। साखरेचा मागोता बुद्धिमंते ही करिता, ऊसनो हे पंडुसता जया परी। ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या मनुष्य म्हणला मी बुद्धिवान आहे, साखरेचा मागोता, साखरेचा पुन्हा ऊस नाही करू शकत, किती कुठल्याही मशीन मध्ये घाला पुन्हा ऊस होणं नाही। अग्नी माझी आले ते इंधनाची अग्नी झाले, एकदा लाकडं अग्नीमध्ये टाकली की ती लाकडं अग्नी स्वरूप होतात, पुन्हा त्या अग्नीचं लाकूड जसं करता येत नाही। किंवा लोहाचे कणक होय, हे सामर्थ्य परिस्थिती आहे। लोहाचं लोखंडाचं सोनं झालं तर त्या सोन्याचं पुन्हा लोखंड होत नाही। हे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे एकदा त्या परमात्म्याला निजधामाला प्राप्त झालो की पुन्हा आपण येणं नाही। विठ्ठल हो, आणि ते निजधाम म्हणजे आपलं खरं ठिकाण आहे, ते निजधाम म्हणजे आपलं खरं ठिकाण आहे। त्या निजधामामध्ये गेल्यानंतर पुन्हा कधीच दुःख प्राप्त होत नाही, पुन्हा कधीच येणं नाही। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे, अशा प्रकारे पुन्हा संसाराला येणं नाही। मग काय होतं? चतुर्भुजन रहुनी ठेले प्राप्त होतो। ज्ञानोबरायांना जमलेले साधक मंडळी विचारतात, माऊली तुम्ही म्हणताय खरं ठिकाण आपल्याला प्राप्त होईल, आपण त्या ठिकाणापासून फार दूर गेलेलो आहे, पण त्या ठिकाणाला आम्हाला जाण्याची आता फार ओढ लागली, आम्हाला आमच्या खऱ्या घरी सुखरूपी घरी जाण्याची ओढ लागली, ते सुख आम्हाला कसं प्राप्त होईल? माऊलींनी सांगितलं, ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, नारायण नाम करा, अखंड त्या परमात्म्याचं नाम घ्या आणि परमात्म्याचं नाम घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाला पोहोचाल। साधक मंडळींनी नामचिंतन केलं आणि नामचिंतन केल्यानंतर काही दिवसांनी ज्ञानोबरांच्या जवळ आले। ज्ञानोबरांना म्हटले, माऊली तुम्ही सांगितलं, आम्ही तशा प्रकारे नामचिंतन केलं, पण तरी देखील आम्हाला आमचं ठिकाण प्राप्त होईल किंवा आम्ही त्या ठिकाणाला पोहोचलोय अशा प्रकारे आम्हाला वाटत नाही। का वाटत नाही? काय आमचं चुकतंय? त्यावेळेला ज्ञानोबरांनी सांगितलं, तुमची पाहण्याचा दृष्टिकोन चुकतोय,
तुम्ही नामचिंतन करत असताना पाळलं जाणारा तत्व विधी तुम्ही पाळत नाही ना, हा विधी तुमचा चुकतोय. काय विधी आहे, कशा प्रकारे मान्यता असावी आणि कशा प्रकारे मान्यता असल्यानंतर वास्तविक आपलं निजधाम प्राप्त होईल, ज्ञानोबरांनी सांगितलं अभंगाचं प्रथम चरण. नाम हरी द्वैत नाम मधुरी अद्वैत कुसरी विरळ जाणे. ज्ञानोबराय संपूर्ण जगताला सांगतात आपलं खरं निजधाम आपल्याला प्राप्त होणं महत्वाचं आहे. कारण आपल्याला जोपर्यंत आपलं निजधाम प्राप्त होत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. विश्रांती नाही म्हणजे सुख नाही, आणि सुख नाही म्हणजे समाधान नाही. आणि हे सुख समाधान आनंद प्राप्त करण्याकरता आपलं वास्तविक निजधाम आपल्याला प्राप्त होणं महत्वाचं आहे. निजधाम प्राप्त होणं म्हणजे मरण निश्चितच नाही बरं का. मित्र म्हणतील एखादी मेलं म्हणजे मग निजधाम, नाही नाही, मेलं म्हणजे परत दुसरा जन्म आहे. निजधाम आपलं खरं वास्तविक आनंद स्वरूप आपल्याला प्राप्त होण्याकरता काय करावं ज्ञानोबरांनी सांगितलं, हरिमुखे म्हणा, दुसरं काय नाही. भगवंताचं नाम, आणि त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की त्या नामाने अशक्य असं जगामध्ये काहीच नाही. तुकोबराय स्वतः सांगतात आपल्या अभंगामध्ये, भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय होत नाही, सगळं होतं. काय नो हे केले, भगवंताचं नाम घेतल्यानंतर अशक्य असं जगामध्ये काहीच नाही. सगळ्या साधू संतांनी प्रत्येक गोष्टीवर एकच उपाय सांगितला, नाम. तुम्ही कोणतेही संत घ्या, ज्ञानोबराय पासून अलीकडे निळोबारांपर्यंत असलेले सगळे संत नुसतं ओरडून नाही, लागोनिया पाया किंवा कर जोडून विनवितो तुम्हा, हाकारोनी सांगितू का, याच्याही पुढे शिव्या देऊन सुद्धा सगळ्या साधू संतांनी एकच वाक्य सांगितलं, देवाचं नाव घ्या. कधीतरी मला वाटते माझ्यासहित सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की ज्यांच्या समोर काळ झुकतोय, आम्ही माथा दिला पाय, काळ ज्यांच्या पुढे झुकतोय, असे संत आपल्या पुढे झुकून आपल्याला एकच विनंती करतात, काय, तुमची जमीन मला द्या, तुमची पोरगी मला द्या, तुमचं घर मला द्या. काय काय मागणी करतात, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. थोडं तरी आपण या गोष्टीचा विचार करायचा. एवढे महान असणारे, ज्यांच्या समोर योगियांचा स्वामी असणारा परमात्मा, जगाचा धनी असणारा मालक तो परमात्मा, ज्यांच्या पुढे झुकतोय ते संत आपल्या हातापाया पडून एकच विनंती करतात, विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा. त्याच्यात काय स्वार्थ आहे त्यांचा, काय स्वार्थ आहे? आपण विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर त्यांचा काय स्वार्थ आहे? काही नाही स्वार्थ. आपल्या उद्धाराकरता आपल्याला साधू संतांनी मार्ग सांगितलाय. पण आपण कितपत ऐकतोय, कितपत नामचिंतन करतोय, हा जरा फार मोठा शंकेचा प्रश्न आहे. आपण फार मनाव नाही घेत. कितीतरी कीर्तन ऐकतो, कितीतरी संतांचं वाङ्मय वाचतो, सगळ्याच तात्पर्यच एवढं आहे, हरिमुखे म्हणा, सगळ्याच तात्पर्य. पण किती नामस्मरण करतोय? सगळ्या साधू संतांनी ओरडून ओरडून सांगितलं, म्हणा, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. का सांगत असतील? काय कारण काय त्याचं? तर त्याचं कारण एवढंच आहे की भगवंताचं नाम घेण्यामध्ये आपलं कल्याण आहे. सगळं सुख, सगळं रिद्धी सिद्धी सगळे आपल्या चरणाशी लोटांगण येतील. नवे नवे परमात्मा सुद्धा आपल्या पुढे झुकेल. त्याच्याकरता नाम घेतलं पाहिजे. हे नाम आपण घेत नाही. नामाच्या ठिकाणी आणि नाम घेणाऱ्या सांगणाऱ्याच्या ठिकाणी आपला विश्वास नाही. फक्त भजनात म्हटलं जातं संतांचे पायी हा माझा विश्वास. कुठाय विश्वास? कुठेतरी हा जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपण संसारातले कार्य करत असताना एक जणाचं नाही 10 जणांचा सल्ला घेतो. डाळिंब बाग नसतं छाटणी करायच्या अगोदर पासून आपण सहकार्य घेतो. भले का आपल्याला 10 वर्षाचा अनुभव असू द्या,
तरी डॉक्टर ठेवतोच ना आपण. 8-8, 10-10 वर्ष डाळिंब बाग करणारे माणसं सुद्धा आज डॉक्टर ठेवतात. काय कारण? सल्ला असावा. आपण ऐकतो ना त्यांचं, मग त्यांचं ऐकून सुद्धा कुठेतरी कधीतरी आपलं वाटोळ होतच ना. सगळं त्यांनी सांगल तसंच होईल असं निश्चितच नाही. मग इतरांचं ऐकून, सामान्य मनुष्याचं ऐकून आपण जर संसार करतोय, तर विशेष असणारे, देवस्वरूप असणारे संत, त्यांचं आपण कधीतरी ऐकलं पाहिजे. मी असं म्हणेन, खरं हा मी शब्द वापरू नये पण तरी सांगतो, अखंड संतांचं ऐकलं पाहिजे. पण अखंड ऐकण्याची बुद्धी आपल्याला नाही. नको त्यांचं आपण ऐकतो, अगदी बायकोपासून, पोरांपासून, आई वडील सोडून सगळ्यांचं ऐकतोय, पण संतांचं ऐकत नाही. कधीतरी म्हणण्यापेक्षा एकच दिवस फक्त संतांचं ऐका. काय सांगितले संतांनी? हरिमुखे माना. एवढं एकच दिवस ऐका. एक दिवस, दिवसभर नामस्मरण करा. नाही तुम्हाला सुख भेटलं, नाही समाधान भेटलं, तर तिथून पुढे आयुष्यात कधीच नाम घेऊ नका. अगदी नारद गादीवर हे स्पष्ट सांगतोय, तुम्हाला सुख हे पळत 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 तुमच्या पदरामध्ये येईल. मनामध्ये नसलेल्या गोष्टी सुद्धा प्राप्त होतील केवळ नामचिंतनाने. नामचिंतनाने जगामध्ये अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही. पण ते नामस्मरण करण्याची पद्धत, फक्त भावशुद्ध होणं महत्वाचं आहे. ज्ञानोबारांनी अतिशय कळकळीने सांगितलं. ज्ञानोबा आई आहेत आणि ज्ञानोबा संपूर्ण जगताला लेकराप्रमाणे कुरवाळून सांगतात, बाबांनो म्हणा, आता तरी म्हणा, हरिमुखे म्हणा. लोक म्हटले आम्ही म्हणलो, पण आम्हाला नाही वाटत आम्हाला निजधाम प्राप्त होईल. का? तसं वाटतच नाही. माऊलींनी सांगितलं त्याचं कारण आहे, तुमचं नाम जप करत असताना तुमची अंतःकरण वृत्ती चुकते. काय चुकतंय तुमचं? ज्ञानोबारांनी सांगितलं, अशा प्रकारे मानलं पाहिजे, अशा प्रकारे जाणलं पाहिजे, तरच आपल्याला निजधाम प्राप्त होईल. सुरुवातीला सगळ्या साधू संतांनी सांगितलं, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं म्हणून आत घेतलं, पण आत घेतल्यावर फार अवघड आहे. पण अवघड जरी असलं ना, एकदा नामाचं व्यसन लागलं, तिथून पुढे मग मात्र कधीही आपण नाम सोडू शकत नाही. विठ्ठल एक नाम हरी, एक दोन नाही, एक नाम हरी. आता एवढ्या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. नाम हरी एक म्हणजे एक आकडा नाही, एक म्हणजे ऐक्य. नाम हरी एक. कळलं? नाम म्हणजे नामरूप संसार. नाम म्हणजे नामरूप संसार. संसार म्हणजे जे डोळ्यांनी दिसतंय ते म्हणजे संसार. आणि हरी म्हणजे ब्रह्म, म्हणजे परमात्मा. हे एक म्हणजे संसार आणि परमात्मा हे दुसरे नाहीत, वेगळे नाहीत. कसे आहेत? एक आहेत. एक कसं काय म्हणता? आम्हाला तर सगळं जळजळीत सगळं संसार दिसतोय. तुम्ही मागे मस्त सांगितलं, समाधी हरींची समसुखे विन न साधले जाण द्वैत बुद्धी. त्या द्वैत बुद्धीवर आपण फार या शब्दावर विश्लेषण केलेलं आहे, त्यामुळे आता आपल्याला विस्तार नाही करायचा. द्वैत नाही, सगळं अद्वैत आहे. पण आम्हाला दिसतोय ना संसार, जो दिसतोय ना तो खोटा आहे. जो दिसतोय तो खोटा आहे. सिद्धांत जरा झेलायला फारच कठीण आहे, पण घ्या समजून. आता आलाय कथा फक्त तुम्हाला सांगणं आवश्यकच आहे. आणि असलं आत्ता ना ऐकणार तर कुठं ऐकणार? आयुष्य संपलं की कुठं वेदांत ऐकाय भेटतोय? ऐकलं पाहिजे. एखादा मनुष्य रस्त्याने चालला, रात्रीची वेळ, संध्याकाळची वेळ, आणि थोडासा अंधार आहे आणि थोडासा प्रकाश आहे संध्याकाळच्या वेळेला. अचानक पाहिलं म्हटलं, साप 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 साप. चुप पळाला, धोतर वर करून घरी गेला म्हणून, फार लयच मोठा साप आहे. कुठं? ती काय तिथं बांधावर जात होतो. वाचलो, थोडक्यात पाय पडला असता वाचलो. मोठा चांगला मनुष्य हातामध्ये बॅटरी घेऊन त्याच्यासोबत आला. कुठं आहे म्हणे? ती काय तिथं आहे. चल की. नाही ना, आपण नाही, आपल्याला लय मोठा साप आहे. कसला आहे?
कसला निळा भांडा दिसला कसा तरी, अरे चल बघाय तरी, नाही नाही मी नाही येत. ते गेला. ते आता एवढं भीती दाखवली होती, आपला टपकत टपकत हळूहळू गेला. लांबनं बॅटरीनं असं बघितलं, त्याला जरा लक्षात आलं, थोडा पुढं आला आणि मग लक्षात आलं दोरी आपलं असं असं पडलेली होती. काय होतं ती दोरी, काय होतं ते, पण दोरीव काय दिसलं, दोरीव काय दिसला, साप दिसला. वास्तविक पाहिलं तर ती दोरी, परंतु अर्धा अंधकार आणि अर्धा प्रकाश, यामुळे त्या दोरीच्या ठिकाणी जसा सर्पाचा भ्रम झाला, तशाच प्रकारे अज्ञानामुळे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला संसाराचा भ्रम होतोय. विठ्ठल एक मनुष्य रात्रीच्या वेळेला गेला टॉयलेटला डबडे घेऊन, अचानक जाऊन बसला. बसल्यानंतर त्याला समोरच एक व्यक्ती रानामध्ये बसलेला दिसला. जरा गडबडच होती, त्याला वाटलं कसं अर्ध्यात सोडून जायचं. तसंच आपलं देवाचं नाव घेत घेत घाबरत घाबरत तर त्यामुळे घाबरल्यामुळे लवकर झाले. गेला तसंच वर वडलं, पॅन्ट गाठ वगैरे बांधली, पळाला. पळाल्यानंतर घरी गेल्यानंतर सांगितलं, ओ तिथं भूत आहे, लय मोठा भूत आहे. कसलाय, बसलोय असंच. कसं बसलंय, असं बसलंय. कुठं आहे ती, काय तिथंच बांधावर दिसलं. कुणाच्या, त्या अमक्याच्या. अरे एवढ्या दिवसात कधी दिसलं ना, तुलाच कसं काय दिसलं रे. नाही म्हणे दिसलं, मला खरं दिसलं. बॅटरी नाही, बॅटरी वगैरे नव्हती नेली. थोडासा चतुर्थी आहे, थोडासा प्रकाश पडलाय, थोडासा अंधार, म्हणून ते लांबून दिसलं तसं काहीतरी. ते म्हणे खरंच आहे का, हे काही झोप नाही गेलं पोरग. मग खरं का खोटं बघण्याकरता आपलं बॅटरी घेऊन गेलेलं आहे. मग गेल्यानंतर कळलं इंजन होतं. काय होतं तिथं, इंजन. ते आपलं इंजन असं दिसलं त्याला वाटलं भूतच आहे. वास्तविक इंजन आहे, पण त्या इंजिनाच्या ठिकाणी भ्रम झाला भूताचा. तसं वास्तविक पाहिलं तर हे सगळं परमात्मा आहे, पण त्या परमात्म्याच्या ठिकाणी मायेच्या साह्याने आपल्याला संसाराचा अनुभव येतोय. विठ्ठल ज्ञानोबराय योगी यांचे शिरोमणी असणाऱ्या चांगदेव महाराजांना शिकवतात. ज्ञानोबराय चांगदेव महाराजांना चांगदेव 65 मध्ये सांगतात, एरवी नाम मात्र लुगडे, एरवी तंतुचे ते उघडे. ज्ञानोबराय म्हणतात, वास्तविक पाहिलं तर ते दिसायला नसतं लुगड आहे. आता लुगड्याचं नको नाव घ्यायला, आपलं समोर हे काय आहे, हे काय हो, दिसतंय का तुम्हाला, काय आहे, उपरण म्हणा की, तुम्हाला माहितच नाही याला काय म्हणते. काय आहे म्हणजेच काय, कापड आहे. हे काय, कापड. कापड म्हणजे वस्त्र. हे काय, तुम्ही म्हणताय याला कापड वस्त्र, पण मी म्हणतोय दोरे आहेत. मी काय म्हणतोय, हे सगळे दोरे आहेत. माझं म्हणणं खरं आहे का खोटं आहे, हा. आता तुम्ही माझ्याच बाजूने बोलणार की, यांनी बोलायला पाहिजे. काय हे दोरे आहेत का कापड आहे, दोरे आहेत का कापड आहे, खरं काय आहे, दोर आहे. दोर कापसापासून दोरे बनवले आणि ते दोरे विणलेत, दोरे विणलेलेत. तशाच प्रकारे दिसायला दिसतंय सगळं जगत, पण ते जगत नाही. नाम मात्र लुगडे, एरवी तंतूची ते उघडे. वास्तविक पाहिलं तर ते तंतू आहे, तंतू म्हणजे दोर आहे. तस दिसायला जरी संसार असला तरी तो संसार नाही, तो कोण आहे, परमात्मा आहे, परमात्मा. मुक्ताबाई म्हणतात, ब्रह्मपट काय दोरा, काय ते प्रमाण, विठ्ठल हा परमात्मा विश्वपट, ब्रह्मदोरा. विश्व हे पट आहे, पट म्हणजेच
कापड. हे विश्व म्हणजे कापड आहे आणि त्या कापडामध्ये असलेला दोरा कोण आहे? ब्रह्म. विश्वपट ब्रह्मदोरा म्हणजे प्रत्येक जगामधल्या प्रत्येक अंशामध्ये काय आहे? देव आहे, दोरा नाही. प्रत्येक ह्याच्यात काय? देव आहे. हे आता बस झाले की उदाहरण, किती द्यायचे उदाहरण. हे जसं दिसायला ते दिसतंय पण त्याच्यामध्ये जसा सगळ्यामध्ये परमात्मा आहे तशा प्रकारे या जगामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये परमात्मा आहे. संसार चित्र उमटे, हे संसार रूपी चित्र आपल्याला उमटलेलं दिसतंय या ब्रह्माच्या अंशावर. वास्तविक पाहिलं तर ते सगळं देवच आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळं परमात्मा आहे. आपली बायको कोण आहे? देव आहे. आता बोला बोला, आपली बायको, आपली बायको देव आहे. आपण, आपली मुलं, आपल्या दारात असणारी गाई, बराह, गाढव, कुत्रा, काय आहे? सगळं देव आहे. मी, तुम्ही, सगळं देव आहे. जेवढं डोळ्याने दिसतंय त्या सगळ्यामध्ये देव कोंदून कोंदून भरलाय. दिसतो का? पण नाही दिसत. हे दिसेल त्यावेळेला परमार्थ यशस्वी झाला. मी पूर्वी बोल, माईक आणि माझ्यामध्ये फक्त 4 बोटाचं अंतर आहे पण या 4 बोटामध्ये परमात्मा आहे. आपल्याला दिसत नाही, आपला अधिकार कमी आहे. एक नाम हरी, नाम हरी. नाम म्हणजे नामरूप हा जगत आणि हरी म्हणजे ब्रह्म. हे एक आहे, सगळा परमात्मा आहे. सगळ्यामध्ये परमात्मा आहे. नाही हो, सगळ्यात नसेल हो, फक्त इकडेच असेल, पकडत तिकडेच. नाही नाही, तसं नाही, सगळ्या ठिकाणी. आता हे लहान लेकरासारखं सांगावं लागतं मला. हे काय आहे? याच्यात पाणी. अशी कल्पना करा, या पाण्यामध्ये मीठ टाकले, टाकलेलं नाही पण टाकलंय असं समजा. काय टाकलंय? याच्यात मीठ टाकलं. आता मीठ टाकलं म्हणजे तळात आहे का वर आहे का मध्ये? मीठ कुठं आहे? मीठ जसं सर्व ठिकाणी तसा परमात्मा या जगात सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि जर आम्ही जर मानलं वेगळं तर ज्ञानोबा म्हणतात द्वैत नाम दुरी. द्वैत म्हणजे दुसरं काहीतरी आहे, म्हणजे दुसरा संसार आहे, म्हणजे परमात्म्याहून संसार वेगळा आहे असं जर मानत असाल तर ते दुरी, चुकीचं आहे. चुकीचं आहे, दूर आहे, चुकीचं आहे. ते नाहीच, दूर आहे म्हणजे नाहीच. मुळात संसार हा नाहीच. मग अशा प्रकारे आम्हाला का कळत नाही? त्याचं कारण ज्ञानोबा सांगतात अद्वैत कुसरी विरळा जाणे. अद्वैत म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे, अशा प्रकारे कुसरी म्हणजे जाणण्याची कला. कुसरी म्हणजे कला. सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा प्रकारे जाणण्याची कला ही विरळा जाणे. विरळा म्हणजे एखादाच कोणीतरी जाणतो. याच ठिकाणी मागे ज्या वेळेला कीर्तन होतं, कुठे गेलते? यांच्या घरी. त्यावेळेला मी याचा विस्तार फार केलेला होता, त्यामुळे आता या शब्दाचा विस्तार मला पुढे करायचा नाही. फक्त आठवण करून देण्याकरता सांगतो. डोळे झाकायचं आणि डोळे झाकून कल्पना करायची माझ्या आसपास असलेले सगळेच देव आहेत. झाका एकदा डोळे. एरवी शत्रू रूपाने अमक रूपाने तमक रूपाने पाहता, एकदा पाहाच आता कीर्तनात बस. झाकले का डोळे? बघा, आपल्या आपल्या पुढे जो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला न पाहता त्याला विठ्ठल रूपाने पहा. तुमच्या समोर मी उभा राहिलोय, मी सुद्धा विठ्ठल दिसतोय. मस्त मी गोर आहे पण काळा काळा, कमरेवर हात ठेवलेला विठ्ठल दिसतोय. टाळकरी सगळे, बालवृंद सगळे विठ्ठल स्वरूप दिसतात. मृदुंगाचारी विठ्ठल स्वरूप, विनेकरी विठ्ठल स्वरूप, स्त्रिया विठ्ठल स्वरूप, पुरुष विठ्ठल स्वरूप, जवळच असणारे सगळे पशु पक्षी झाड सगळं विठ्ठल स्वरूप दिसतंय. नवे नवे माईक सिस्टीम, मला माईक सिस्टीम सगळं काय दिसतंय? विठ्ठल. दिसला का विठ्ठल? उघडा डोळे. थोडं तरी कल्पना केली ना विठ्ठलासारखी? ही कल्पना आता जो मी अर्धा क्षण केली, तुम्हाला जो अनुभव भेटला, जे सुख भेटलं ते अगणित आहे. हाच जर अनुभव आपण अखंड करत राहिलो तर आपण आपल्या खऱ्या घराकडे जाण्यास
आपल्याला ब्रह्मदेव सुद्धा अडवणार नाही. याच्याकरता ही अशी अद्वैत बुद्धी झाली पाहिजे. आणि ह्या अद्वैत बुद्धी सारखी मनाला जागृत करायची. कुणाही विषय राग येऊ द्या, लगेच डोळं झाकायचं, त्याला देव बघायचं. काही असो, सगळ्यामध्ये देव पाहायचा. देव पाहणं, सर्व ठिकाणी देव पाहणं म्हणजेच अद्वैत बुद्धी. आणि अशी अद्वैत बुद्धी सगळ्यांना नाही प्राप्त होत. ज्ञानोबराय म्हणतात अद्वैत कुसरी, सर्व ठिकाणी पाहण्याची कला. कुसरी म्हणजे कला. ही विरळा जाणे, विरळा म्हणजे एखादाच जाणतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चित यतति पावक. भगवंत म्हणतात मनुष्याणाम सहस्रेषु, सहस्रेषु मनुष्याणाम, हजारो मनुष्यामध्ये एखादाच कुणीतरी पुढे जातो. भक्ती करण्याकरता भरपूर लागतात, अनेक जण माळा घालतात, पण टिकतात किती? शेवटपर्यंत टिकून राहणं याला महत्व आहे. डाळिंब जर धरली का नाही, किती फुलं येतात, फुलं डाळिंबीला किती फुलं येतात. वा वा वा, वाटतं आता मालामालच आहे. पण तेवढे सगळे टिकतात का? एकच महिन्यात सगळे नर पडतात. पहिला नसतं, लाल भडक झाड दिसतं, हिरवं पानच दिसत नाही. फोटो काढून ठेवतं, स्टेटसला ठेवतं, महिन्याने नाही ठेवू वाटत. सगळं पडलं, वारा आला, थोडं गेलं कुठल्या कुठं, झाले काय 100 आले असतील तेवढे आले, सेटिंग झाली, त्याच्यात बी आला कुजवा, तेल्या, डांबऱ्या, याच्यातच गुळून जातात. झालं का नाही? सेटिंगच्या काळात जर पाऊस आला की त्याच्यात कितीतरी पडतात. आणि तेवढं झालं, त्याच्यातनं व्यापाऱ्याला ठरली बाग, मग त्याच्यातून कुठेतरी थोडा माल त्यांच्याकडे जातो. चांगला चांगला विरळा जाणे, दिसायला भरपूर, पण थोडाच जसा पुढं गेला तसाच यामध्ये अद्वैत बुद्धी पाहणारा विराळा आहे. विठ्ठल कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. एक राजा आहे, त्या राजाला संतान नव्हतं. मस्त लग्न वगैरे सगळं झालेलं होतं, भरपूर नवस वगैरे केले, नको ते, पण कुठलाच देव काही पावला नाही. त्याला वाटलं आता कसं व्हायचं, आता आपलं पुढं उत्तराधिकारी कोण? योग्य उत्तराधिकारी शोधण्याकरता सगळ्या गावामध्ये दौंडी दिली. उद्या सकाळी अमक्या ठिकाणी या वेळेला जो कोणी मला पहिल्यांदा येऊन भेटेल त्याला राजा बनवलं जाईल. काय सांगितलं? अमक्या ठिकाणी या वेळेला, त्याच वेळेला पण जो मला येऊन पहिल्यांदा भेटेल त्याला राजा बनवलं जाईल. राजा एका उंच टेकडीवर जाऊन बसलेला आहे. त्या उंच टेकडीपर्यंत जाण्याचं जे ठिकाण होतं त्यामध्ये अंतर होतं फक्त 5 किलोमीटर. किती? 5 किलोमीटर. 5 किलोमीटरचं अंतर आहे. पहाटेच माणसं निघलेलेत लवकर पोचण्याकरता. पण जात असताना राजाने फार मजेशीर गोष्टी केल्या होत्या. कारण सगळेच तिथं आल्यानंतर सगळ्याला कसं काय राजा गादीवर बसवता येईल? राजाने मध्यंतरी मधीच लावणी कुठे चालू होती, तमाशा कुठे, पिक्चरचं थिएटर उघडलेले होते, कुठे कीर्तन चालू होती. कीर्तन नसतील म्हणा, पण आपल्याला घ्यायचं कीर्तन अलीकडच्या काळातली कीर्तन, जुन्या काळातली नाही. अलीकडच्या काळातले कीर्तन म्हणजे कळतात ना? हा, लोक खास मनोरंजनाकरता कीर्तनाला येतात. मनोरंजनाची अपेक्षा ठेवून कीर्तनाला येणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. त्यापेक्षा मोबाईल बघा, त्यापेक्षा टीव्ही बघा, नाहीतर निवांत झोपा. पण मनोरंजनाची अपेक्षा ठेवून कीर्तनाला येणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. कीर्तनकाराकडे पाहत असताना तत्वज्ञानाच्या गोष्टी ऐकण्याची अपेक्षा ठेवा. विनाकारण वाहवान, विनाकारण हसी मजाक चावट बोलणं ऐकण्याची सवय ठेवू नये. विठ्ठल मध्यंतरीत वेगवेगळे प्रकारे कुणी पाय दाबून घेतय, या मोफत पाय दाबून देणार, मोफत पाय दाबून देणार, अशा प्रकारे कुणी पुटू काढून देतय,
कुणाचं काय कुणाचं काय, वेगवेगळ्या प्रकाराने आकर्षित लोकाला करणारे त्या ठिकाणी जोडलेले आहेत. काही जण माणसं गुडघ दुखणारी कमर दुखणारी तिथे थांबली, फुकट चोळून भेटते, पोरग दाबत नाही, इथं आपल्याला भेटते तर तिथं थांबले. तसे झोप लागली त्यांना अंग चोळता चोळता. काय काय म्हटलेले, दिवस झालं पिक्चर बघायची इच्छा होती, नाही भेटलं, क्रिकेट आहे मस्तपैकी, आता थांबू, तिथंच गुतले. काय काय म्हणे चला ऑर्केस्ट्रा आहे तिथंच थांबू, काय काय म्हणे लय विनोदी कीर्तन आहे बर का तिथंच थांबू, काय काय म्हणे लय मस्तपैकी बेत आहे, बेत लयच मस्तपैकी बेत, काय वास येतोय. खादाडे माणसं तिकडच गेले, नको नको म्हणूच तर खाल्लं, तसंच जावं लागलं, परत आले, परत खाल्लं, परत गेले, पण त्याची बी सोय होती, सगळे सोय सगळे तिथंच गुतले. पण या सगळ्यातनं निष्ठून एकच मनुष्य त्या राजाच्या जवळ ज्या ठरलेल्या वेळेत पोहोचला. हे दृष्टांत कुठे घडला हे नाही मला सांगायचं. देवरूपी राजा, या देवरूपी राजाकडे सगळे जीव निघालेले आहेत. त्या देवरूपीच राजाने मध्यंतरी भरपूर खेळणं ठेवलेले आहेत, त्या खेळण्यामध्येच गुंतून जातोय. कोण भावलीमध्ये गुंतून जातोय. भावली कळतं का? बावली कळतं का? बावली हो, दोन पायाची बावली, चालती बोलती, त्या बावलीमध्येच गुंतून गेलं. कोण कशामध्ये गुंतून गेलं, कोण तुका म्हणे नका डोळे धुरे भरून राहो, डोळे भरलेले या अहंकाराने, त्या विषयाच्या मस्तीमध्ये, आणि या विषयातून पलीकडे कुणीतरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, आणि जो विरळा जातो तो समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वरी हरी झाला विठोबा रखुमाये. समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी म्हणजे सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशा प्रकारची बुद्धी धारण करून काय होतं, समान श्रीहरी, तो परमात्मा सर्व ठिकाणी समान रूपाने दिसतो. आणि अशा प्रकारे होण्याकरता हरिमुखे म्हणा, भगवंताचं नाम घ्यावं. शमदमावरी हरी झाला, मग ते हरी स्वरूप होण्याकरता आपल्याला समरूपाने पाहावं लागतं. आणि हे समरूपाने पाहत असताना काही नियम असतात, काही नियम असतात. जसे पथ्य अपथ्य हे प्रत्येक औषधामध्ये असतं, म्हणजे काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे नियम असतात ना. एखाद्याला मूळव्याध झाला, त्याच्यामध्ये नियम आहे ना, वांग खायचं नाही, बाजरीची भाकरी खायचं नाही, बेसनचे पदार्थ खायचं नाही, अजून काय असेल ते असेल, म्हणजे काय खायचं नाही याला नियम आहे. तसं काय खावं याला सुद्धा नियम आहे. एखाद्याला मुतखडा झाला, काकडी खाऊ नका, टमाटे खाऊ नका, हे काय नियम आहे. काय खावं काय खाऊ नये हे प्रत्येक आजारात जसा नियम आहे, तसं या भवरोगावर औषध असणारं नाम, त्या भवरोगावर औषध असणारं नाम, त्या नामाला सुद्धा पथ्य आहे. काय करायचं काय करायचं हे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने सांगितलंय. फक्त आपल्याला या अभंगातलं सार घ्यायचं, नाहीतर एरवी भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, किंवा अनेकांचे काणी गुणदोष मना नाणी, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, हे अनेक प्रकारे पथ्य अपथ्य सांगितलेले आहेत. या अभंगात ज्ञानोबाराने सांगितलेलं पथ्य वेगळं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात शमदमा वरी, वरण नाही, शमदमा वरी, वैरी बी नाही, शमदमा वरी हरी झाला. जनी शमदमाला वरी, वरी 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 म्हणजे वर्ण, वर्ण म्हणजेच अंगीकार करणं. ज्यांनी शमदमाचा अंगीकार केला तोच हरी झाला, तोच हरी झाला. कोण हरी झाला? ज्यांनी क्षम आणि दम पाळलं. क्षम शब्दाचा अर्थ मनाचा निग्रह आणि दम शब्दाचा अर्थ इंद्रियांचा निग्रह. क्षम दमावरी हरी झाला विठ्ठल, म्हणजेच मनाचा निग्रह करणं. ज्यांनी मनाचा खऱ्या अर्थाने निग्रह केला त्यांनी थोडे आहे चित्त सायस झाली मनाचा निग्रह. आणि दुसरी गोष्ट आहे इंद्रियाचा निग्रह, म्हणजे इंद्रियावर निग्रह ठेवणं. निग्रह ठेवणं म्हणजे ताबा ठेवणं.
नको ते खाऊ वाटतं, नको ते बघू वाटतं, नको ते ऐकू वाटतं, नको त्याला स्पर्श करू वाटतो, हे म्हणजे इंद्रियांचा निग्रह नाही. इंद्रियांचा निग्रह आणि मनाचा निग्रह करणारा खरा योद्धा असतो. खरा योद्धा कोण आहे? जो मनाचा निग्रह करतोय आणि इंद्रियांचा निग्रह करतोय. मस्त रस्त्यासमोरून जाताना म्हणते जीभ, चला तात, छानपैकी वडा खा, छानपैकी पुरी खा, पण तरी सुद्धा जिभेवर केलेला निग्रह, हे निग्रह होणं महत्वाचं आहे. हे निग्रह ज्याला जुळला त्याला परमार्थ जुळला. म्हणून शरीराचा निग्रह आणि मनाचा निग्रह म्हणजे मन इकडे तिकडे जे पळतंय ते परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर ठेवणं. श्रमदमा वरी हरी झाला, ज्याने हा श्रम आणि दम एकत्रित केले, वरले गेले, तो हरी झाला. सर्व घटी राम देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. सूर्य उगवला, सूर्य उगवल्यानंतर मडके ठेवले लहान लहान लहान, त्याच्यामध्ये पाणी भरलं. त्या पाण्यामध्ये कोणत्या मडक्यामध्ये सूर्य दिसतो? कोणत्या दिसतो? सगळ्याच. सर्वा घटी राम, सर्वामध्ये जसा तो सूर्य दिसतो, सहस्त्र रश्मी, हजारो जरी असले तरी हजार सूर्य जसे दिसतात, तसं तो राम सर्वामध्ये आहे. देहादे एक, त्या सर्वामध्ये तो परमात्मा आहे. पण आपल्याला कळत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. आपल्या जवळच परमात्मा आहे, पण आपल्याला त्या परमात्म्याची जाणीव नाही. जवळ असल्यामुळे त्याची किंमत नसते. ते ज्ञानोबराय फार सुंदर उदाहरण देतात. काहून विचलित झाले बरं एवढं? त्यांचं चालू आहे, तुम्ही कशाला इकडे तिकडे बघताय? आपला विषय चाललाय मनाचा. हा, मन जरा इकडे ठेवा, माझ्याकडे ठेवा. विठ्ठल 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 परमात्मा जवळ आहे, पण ते कळत नाही, त्याची किंमत नाही. ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेच्या पदरा आड, परी ते आवेरून गोचीड, अशुद्ध सेविते. गोचिड असत, गोचिड बघितलंय? गोचिड हे असं एवढं मोठं असत. केवढं असत? माशीचं. ते गोचिड गायीच्या स्तनावर बसत, गायीच्या स्तनावर बसत. गायीच्या स्तनामध्ये काय आहे? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पवित्र आणि गोड असलेलं दूध कुठं आहे? पदराड. त्या स्तनावर बसलं, त्याच्या पदराच्या आत दूध आहे, पण ते दूध नाही पित. मग आवेरून गोचीड, अशुद्ध सेविती, अशुद्ध असलेलं रक्त पितो, पण दूध पवित्र पित नाही. हे जसं आहे तसंच आहे. खरा असणारा परमात्मा त्याला विसरलं जातोय, आणि खोटा असणारा संसार त्याला आपण जवळ करतोय. म्हणून सर्वगटी राम देहादे एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्ञानोबराय म्हणतात, तो परमात्मा मात्र मी हृदयामध्ये धरला. अखंड त्या परमात्म्याचं मी मनाने चिंतन करू लागलो, आणि अखंड मनाने चिंतन केल्यामुळे काय झालं? अभंगाचं शेवटचं चरण.